हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। आम्ही टिकल्या काढून टाकल्या, आम्हाला अजान म्हणायला सांगितली, आम्ही ती पण म्हटली तरीही आमच्या माणसांना मारलं। कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नींनी शरद पवारांसमोर सांगितली आपबीती। आम्हाला हिंदू मुस्लिम वेगळं व्हायला सांगितलं, आमच्या डोळ्यात देखत सर्वांना मारलं। काय झालं विचारलं तर त्यांनी गोळी झाडली। न्यूज 18 लोकमतला मोने कुटुंबाची धक्कादायक माहिती। काश्मीरहून पर्यटकांना घेऊन दुसरं विमान महाराष्ट्राकडे रवाना, तर उर्वरित पर्यटकांना आणण्यासाठी 2 विमानांची सोय। विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार उचलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका, भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट ब्लॉक। पहलगाम हल्ल्याचा आणि आपला काहीही संबंध नाही, पहलगाम हल्ल्यात मी जबाबदार नाही, भारत पाकिस्तान नष्ट करू इच्छितो। भारताच्या कारवाईनंतर सैफुल्ला कसूरीचा आणखी एक व्हिडिओ समोर। संतोष जगदाळेंच्या पार्थिवावर पुण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। मुलगी आसावरी देणार मुखाग्नी, पुणेकरांकडून पाकिस्तानाविरोधात जोरदार घोषणाबाजी। जम्मू काश्मीरच्या उधमपूरच्या बसंतगडमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी लपवल्याची माहिती। विमान कंपन्यांचा मनमानी कारभार सुरूच, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून जास्तीचे भाडे आकारणी, तिकीट दरात 4 ते 5 पटीने वाढ। पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका, 90% पर्यटकांकडून हॉटेल्सचं बुकिंग रद्द, हल्ल्याच्या पर्यटनावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता। 7 मे रोजी होणार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी। सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित राहणार, आरोपी चाटेला बीड जेलमध्ये आणण्याच्या संदर्भात कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष।